नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल या विषयातील 8वा पाठ आहे नैसर्गिक संसाधने। या पाठाचा अभ्यास आता आपण करणार आहोत। या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील आकृती क्रमांक 8.1 दाखवलेली आहे आणि या आकृतीच्या आधारे काही प्रश्न विचारले आहेत। वरील चित्रांमध्ये काय काय दिसत आहे? तर या चित्रामध्ये वनस्पती व प्राणी आपल्याला दिसत आहेत। या चित्रातील किती प्राणी व वनस्पती तुमच्या परिचयाचे आहेत? या चित्रातील जे प्राणी आणि वनस्पती आपल्या परिचयाचे आहेत त्याची तुम्ही यादी तयार करा। या ठिकाणी कापसाचे बोंड दिसत आहे किंवा ऑक्टोपस हा जलचर दिसत आहे। त्याचप्रमाणे आंबा हे फळ या ठिकाणी आहे। अश्व हा प्राणी आहे। या ठिकाणी एक फूल देखील दिसत आहे। त्याचबरोबर सरड्यासारखा देखील एक प्राणी आहे। यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्या आहेत? ज्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्या असतील त्यांची देखील यादी तयार करा। यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही वापरल्या आहेत किंवा वापरताना पाहिल्या आहेत? आंबा हे फळ तर तुम्ही सर्वांनी खाल्लेले असणार आहे। कापूस देखील आपण आपल्या घरामध्ये वापरतो किंवा कापसापासून तयार केलेलं कापड देखील आपण वापरतो। वाहतुकीसाठी घोड्याचा वापर केला जातो किंवा त्याचा वापर करताना तुम्ही पाहिलेला असेल। तर अशा ज्या ज्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत किंवा वापरण्याचा अनुभव घेतला आहे त्याची देखील तुम्ही यादी तयार करा। यापासून आणखी कोणत्या गरजा पूर्ण होऊ शकतात? नैसर्गिक संसाधनापासून मानव विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करत असतो। तर या गरजा कोणकोणत्या आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत। चित्रातील न वापरलेल्या गोष्टींचा संभाव्य वापर कसा करता येईल? चित्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्यांचा वापर तुम्ही केलेला नसेल, मग त्यांचा कशा प्रकारे वापर आपण करू शकतो याची देखील तुम्ही यादी तयार करू शकता। पृथ्वीवर अनेक गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात। त्यापैकी काही गोष्टी आपल्या नेहमीच्या परिसरात सुद्धा असतात, परंतु या सर्व गोष्टींचा आपण वापर करतोच असे नाही। निसर्गातून उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करायला आपण शिकलो आहोत। उदाहरणार्थ पाणी। ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात। नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवत असतो। हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी ही नैसर्गिक संसाधने आहेत। निसर्गातील गोष्टींचा वापर करून मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी निसर्गातील ज्या गोष्टींचा वापर करतो त्याला नैसर्गिक संसाधने असे म्हणतात। बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्याने ती अमूल्य आहेत। यापैकी हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणामध्ये आढळते। हे संसाधन कधीही कमी होत नाही, परंतु हवेच्या गुणवत्तेमध्ये मात्र बदल होऊ शकतो। हवेमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन यासारख्या वायूंचे प्रमाण सर्वाधिक आहे, परंतु प्रदूषणामुळे त्यामध्ये बदल होत आहे। या वायूंच्या प्रमाणातील बदलामुळे हवेच्या गुणवत्तेमध्ये देखील बदल होत असतो। हवेचा वापर आपण श्वासोच्छवासापासून ते अगदी ज्वलन प्रक्रियेपर्यंत करत असतो। आकृती क्रमांक 8.2 ते 8.13 यांमधील चित्रावरून मानव निसर्गातील संसाधनांचा वापर कशा प्रकारे करतो याची कल्पना आपल्याला येईल। या ठिकाणी देखील काही चित्र दिलेली आहेत। आता जे आपण चित्र पाहिली त्या चित्रांच्या आधारे काही प्रश्न देखील विचारलेले आहेत। आकृती क्रमांक 8.2 ते 8.13 यांमधील चित्रांचे निरीक्षण करून वर्गामध्ये चर्चा करा। ही चर्चा करत असताना चित्रातील प्रत्येक घटकांबाबत विचार झाला पाहिजे आणि ही चर्चा करत असताना आपल्याला खालील मुद्दे विचारात घ्यायचे आहेत। चित्रांमधील व्यक्ती कोणकोणती कामे करताना आढळत आहेत? या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये शेतीकाम चालू आहे। दुसऱ्या चित्रामध्ये मासेमारी हा व्यवसाय चालू आहे। त्यापुढील चित्रामध्ये मध गोळा केलं जात आहे। आकृती क्रमांक 8.5 मध्ये विहिरीतून पाणी काढण्याची क्रिया चालू आहे। आकृती क्रमांक 8.6 मध्ये लाकूड गोळा करण्याचं काम चालू आहे। त्यापुढील चित्रामध्ये खाणकाम व्यवसाय चालू आहे। आकृती क्रमांक 8.8 मध्ये गवंडी काम चालू आहे। पुढील चित्रामध्ये मीठ मिळवण्याचा व्यवसाय चालू आहे। त्यापुढील चित्रामध्ये रबराचा चीक मिळवला जात आहे। पुढील चित्रामध्ये डिंक गोळा करताना दिसत आहे आणि आकृती क्रमांक 8.12 मध्ये आपल्याला पवनचक्की दिसत आहे। या चित्रांमध्ये जे व्यवसाय केले जात आहे त्यापासून आपल्याला काय काय मिळणार आहे?
पहिल्या चित्रामध्ये शेतीकाम चालू आहे, त्या ठिकाणी आपल्याला धान्य किंवा अन्न ही गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. मासेमारी या व्यवसायातून आपल्याला मासे मिळतात. मध गोळा करण्याच्या व्यवसायातून आपल्याला मध मिळते. आपल्याला अत्यंत आवश्यक असलेला घटक म्हणजे पाणी. विहिरीतून या ठिकाणी पाणी काढलं जात आहे. इंधन म्हणून या ठिकाणी लाकडाचा वापर केला जातो, म्हणून या ठिकाणी लाकूड जमा करण्याचं काम आपल्याला दिसत आहे. विविध प्रकारची खनिजे आपल्याला खाणकाम व्यवसायातून मिळतात. मातीचाच उपयोग करून घराच्या भिंती बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या विटा तयार केल्या जातात. अन्नाला चव आणण्यासाठी आवश्यक असलेलं मीठ या ठिकाणी मिळवलं जात आहे. पुढील चित्रांमध्ये रबराचा चीक, डिंक मिळवण्याची क्रिया चालू आहे. चित्रातील प्राणी काय करत आहेत? पहिल्या चित्रामध्ये शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर केलेला दिसत आहे. शेतीची मशागत करण्यासाठी किंवा शेतीची नांगरणी करण्यासाठी या ठिकाणी प्राण्याचा उपयोग केला जात आहे. आकृती 8.12 मधील जमिनीवर लावलेल्या मोठ्या पंख्यांचा वापर कशासाठी होतो? तर आकृती क्रमांक 8.12 मध्ये पवनचक्की आपल्याला दिसत आहे. वाऱ्याच्या वेगाचा उपयोग करून त्यापासून वीज निर्मिती तयार करण्याची प्रक्रिया या ठिकाणी होत असते. ट्रकमध्ये काय भरले जात आहे, त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? ट्रकमध्ये माती खडक भरले जात आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची खनिजे असू शकतात आणि त्यापासून खनिजे मिळवली जाणार आहेत. मासेमारी सोडून इतर मानवी कृती कोणत्या ठिकाणी चाललेल्या आहेत? मासेमारी सोडून इतर सर्व कृती या जमिनीवरती चाललेल्या आपल्याला दिसत आहेत. आता ज्या आपण आकृत्या पाहिल्या, या आकृत्यांमध्ये काही ठिकाणी माणूस स्वतः विविध गोष्टी करताना दिसत आहे. त्याची प्रत्येक कृती ही निसर्गातील कोणत्या ना कोणत्या घटकाशी संबंधित आहे. या प्रत्येक घटकाचा विचार आपण करूया. या ठिकाणी आकृती क्रमांक 8.2 दाखवलेली आहे. 8.2 मध्ये बैलाच्या साहाय्याने शेतकरी जमीन नांगरताना दिसत आहे. शेतकरी जमिनीवरील मृदेचा थर नांगरून जमीन कसण्यायोग्य करतो. या कसलेल्या जमिनीतून विविध प्रकारची पिके घेतो. या पिकांच्या उत्पन्नातून स्वतःची व इतरांची अन्नाची गरज भागवतो. हे सर्व करण्यासाठी जमिनीवर निसर्गतः उपलब्ध असलेली मृदा तो संसाधन म्हणून वापरत असतो. मृदेचा वापर हा जगात सर्वत्र केला जातो आणि म्हणूनच मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे एक महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. मृदेचा वापर हा जगात सर्वत्र केला जातो आणि म्हणूनच मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे एक महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते. यापैकी हवामान व खडकाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते. मृदेची निर्मिती ही अत्यंत संथपणे चालणारी प्रक्रिया आहे. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो. साधारणपणे 2.5 सेमी जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा काळ लागू शकतो. आकृती 8.3 व 8.5 यामध्ये आपल्याला माणूस मासे पकडताना तसेच एक माणूस विहिरीतून पाणी काढताना दिसत आहे. या चित्रांमध्ये पाणी या नैसर्गिक घटकाचा वापर करून माणूस आपल्या गरजा पूर्ण करताना दिसत आहे. आपल्या सर्वांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाण्याची नितांत गरज असते. यावरून पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. निसर्गातील संपूर्ण सजीव सृष्टी या संसाधनावर अवलंबून असते. आकृती 8.9 पहा. यामध्ये सागराच्या पाण्यातून आपण मीठ मिळवतो हे दाखवलेले आहे. दैनंदिन जीवनामध्ये ते आपण नेहमी वापरतो. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे. यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी 3% पाणी वापरण्यायोग्य आहे. बरेचसे पाणी हे खारट आहे. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प म्हणजेच 0.003% पाणी सर्व सजीव वापरू शकतात. तेवढे पाणी देखील सर्वांना पुरेसे आहे. आकृती 8.6 मध्ये काही व्यक्ती वनातून लाकडे गोळा करताना, तसेच 8.4 मध्ये मध काढताना, 8.10 मध्ये रबराचा चीक व 8.11 मध्ये डिंक इत्यादी गोळा करताना दिसत आहेत. वनस्पती या नैसर्गिक घटकापासून आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण ही उत्पादने मिळवतो. भूपृष्ठावर विविध प्रकारच्या वनस्पती असतात.
आणि या वनस्पतीपासून मानव विविध प्रकारच्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. वनस्पतींचे गवत, झुडूप, झाड आणि वृक्ष असे स्थूलमानाने वर्गीकरण केले जाते. वनस्पतीच्या आकारावरून अशा प्रकारे वर्गीकरण करता येते. गवतापैकी काही तृणाची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला. त्यामुळे त्याला अन्नासाठी करावी लागणारी वणवण टाळता आली. मानव वस्ती करून राहू लागला. सिंधू, नाईल, युफ्रेटिस व होयांग या नद्यांची खोरी ही यापैकी काही उदाहरणे आहेत. आकृती क्रमांक 8.15 मध्ये नदीकाठच्या प्राचीन संस्कृती दाखवलेल्या आहेत. आपल्या भारतातील हडप्पा संस्कृती, इजिप्तमधील इजिप्शियन संस्कृती, त्यानंतर मेसोपोटेमिया संस्कृती, त्याचबरोबर चीनमधील चीनी संस्कृती, अशा प्रकारच्या संस्कृती नद्यांच्या खोऱ्यामध्ये उदयास आलेल्या आपल्याला दिसत आहेत. वनातून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने आपल्याला मिळवता येतात. विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विचार केला तर कटिबंधानुसार विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळून येतात. विषुववृत्तीय सदाहरित वने, त्यानंतर पानझडी वने, उष्ण गवताळ प्रदेशातील वने, काटेरी वने, समशीतोष्ण गवताळ प्रदेश, मिश्र वने, रुंदपर्णी वने, सूचीपर्णी वने आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये टुंड्रा वने. अशा प्रकारे या विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसतात. वनप्रदेशांमुळे वनस्पतीवर अवलंबून असणारे अनेक प्राणी वनांमध्ये वास्तव्य करतात. या प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी देखील वनात राहतात. यांच्यामुळे अनेक अन्नसाखळ्या वनप्रदेशात निर्माण होतात. वन किंवा गवताळ प्रदेश हे प्राण्यांचे आदिवास आहे. वनस्पतींमुळेच आपल्याला प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. वनस्पती जशा भूपृष्ठावर वाढतात त्याचप्रमाणे पाण्यामध्येही वाढतात. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतीवर अधिक प्रमाणामध्ये अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे. पाण्यामध्येही विविध प्रकारच्या वनस्पती असतात. आकृती क्रमांक 8.17 मध्ये सागरी वनस्पती दाखवलेल्या आहेत. वाढती लोकसंख्या पाहता लोकसंख्येच्या विविध गरजा भागवण्यासाठी माणूस सागरातील वनस्पतींचा देखील वापर करू शकतो. आकृती क्रमांक 8.13 मध्ये गाढव ओझे वाहून नेताना दिसत आहे. प्राण्याचा वापर मनुष्य विविध कारणांसाठी करतो. घोडा, बैल, उंट, गाढव या प्राण्यांचा वापर मुख्यत्वे नांगरणी, प्रवास, माल वाहून नेणे इत्यादीसाठी केला जातो. शेळी, गाई, म्हशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो. प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादने मिळतात. आकृती 8.7 मध्ये दगडाच्या खाणीतून दगड ट्रकमध्ये भरतानाचे चित्र आहे. दगड म्हणजेच खनिजांचे मिश्रण हे आपण पाहिलेलं आहे. खनिज म्हणजेच रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ असतात. खनिजांपासून आपल्याला विविध धातू, रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी केला जातो. खनिजांच्या वापरांवरून त्याचे दोन प्रमुख गट पडतात: धातू खनिजे आणि अधातू खनिजे. धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ धातू खनिजांपासून लोह, बॉक्साइट इत्यादी धातू मिळवले जातात. अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो. त्यामध्ये जिप्सम, सैंधव, कॅल्साइट इत्यादी अधातू खनिजांचा समावेश होतो. आता जे आपण सर्व आकृत्या पाहिल्या, या आकृत्यांचा विचार करता मासेमारी सोडून इतर सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती मानव जमिनीवर करताना दिसत आहे. याचा अर्थ जमीन हे सुद्धा एक संसाधन आहे. भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होतो. जमीन या संसाधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच या संसाधनांचा वापर मागील सर्व चित्रातील वापराशिवाय स्थावर मालमत्ता म्हणूनही केला जातो. यात जागा खरेदी विक्री, मोक्याची जागा मिळवणे, बांधकाम करणे, व्यापारासाठी जागा वापरणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. भौगोलिक रचना, उंच सकलपणा, मृदा, हवामान, खनिजे आणि पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण 29.20% आहे.
जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार जगाच्या विविध भागामध्ये विविध प्रकारचे सजीव कमी अधिक संख्येने आढळून येतात. मानवासह सर्व सजीवांचे हे वितरण असमान असते. जमिनीचा खडकाळपणा, तीव्र उतार, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगलव्याप्त प्रदेश, नद्यांची खोरी, सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितींशी जुळवून घेत सर्व सजीव राहतात. मानव मात्र आपल्या सोयीनुसार या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. नैसर्गिक संसाधने निसर्गतःच उपलब्ध असतात. या संसाधनांचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो. मानवाने त्याच्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली. पुढे लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास या गोष्टींमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेक वापर सुरू झाला. त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की मानवाने नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यकतेनुसार व तारतम्यानुसार करणं आवश्यक आहे. मंगलूच्या वस्तीवर तुम्ही राहायला गेला आहात. पाड्यावरील लोकांची परिस्थिती फारशी चांगली नाही हे तुम्ही पाहिले आहे. तेथील बरेच लोक फक्त एक वेळ जेवतात. पाड्यावरील लोक दगड घडवण्याचे काम करतात. मंगलूच्या वस्तीभोवती विस्तीर्ण वनप्रदेश आहे. हा वनप्रदेश नदी, नाले, धबधबे, डोंगर यांनी समृद्ध झाला आहे. या प्रदेशात पर्यटनाच्या संधी आहेत. मंगलूच्या वस्तीवरील परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला काही करता येईल का? तर याविषयी आपल्याला वर्गामध्ये चर्चा करता येईल. मंगलूच्या पाड्यावरील लोकांना लाख, मध इत्यादी उत्पादने तालुक्याच्या बाजारपेठेत विकण्यासाठी मदत करता येईल. तालुक्यातील व परिसरातील श्रीमंत व्यक्ती, व्यापारी इत्यादींकडून धान्य गोळा करून ते पाड्यावरील लोकांना वाटता येईल. तर अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवून पाड्यावरील वस्तीमध्ये विकास करण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल. मानवाने कितीही प्रगती केली तरीही त्याला अनेक बाबींसाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. निसर्ग हा फक्त मानवासाठी नसून इतर सर्व सजीवही त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा वापर आपण नेहमी गरजेनुसार करणे आवश्यक आहे. आपण या पाठांमधून काय काय पाहिलेले आहे? नैसर्गिक संसाधने कोणती हे आपण पाहिलेले आहेत. नैसर्गिक संसाधनाचा वापर तारतम्याने करावा हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि विविध नैसर्गिक संसाधनांचा उपयोग मानव कशा प्रकारे करतो याचा देखील अभ्यास या पाठातून आपण केलेला आहे.